अनिका, एक ब्रेकिंग न्यूज आहे. काय झालं? अगं तुझा प्लॅन तो फ्लॉप झाला. काय बोलतेस तू? अगं सकाळी लायब्ररीची साफसफाई करायला एक बाई आली होती. तिने सगळं पाहिलं. म्हणजे कमळी आत होती अडकलेली, पण ती एकटीच नव्हती. तिच्यासोबत ऋषी पण होता. व्हॉट? अगं हळू अनिका. हा अगं काय बोलतेस तू? आपण तर फक्त कमीला अडकवलेलं ना, मग तिथे रेश कसा काय आला? आता हे मला कसं माहित असणार अनिका? तूच सगळ्या मुलांना बाहेर काढलं होते की नाही? मग नीट चेक नाही केलंस का की तो आता आहे की नाही आहे? अगं मी नव्हतं पाहिलं, रेश नव्हता. मला नाही माहिती कसं काय आला आतमध्ये. हो गॉड, ते दोघं एकत्र आतमध्ये होते रात्रभर. म्हणजे नक्कीच त्यांच्यात काहीतरी रोमॅन्टिक टाइप झालं असणार ना. हे राईट राईट राईट. म्हणजे ही तर त्यांच्यासाठी आता अशी रोमॅन्टिक डेटच झाली ना. आणि तेही तू प्लॅन केलेली. यू जस्ट शट अप. ठेव फोन. मूर्ख. अनिका, ए बाबू काय झालं? तुला कसं सांगू? त्या कमळीला मी माझ्या प्लॅन नुसार लायब्ररीत एकटीला अडकवलेलं. माहित आहे रेश कुठे तिथून आला आणि आता ते रात्रभर ते दोघं एकटे होते, एकत्र आतमध्ये होते. ही तुझी अक्कल. कारण कसं आहे, तुला अक्कलच नाहीये ना. आतमध्ये कोण आहे की नाही हे चेक करायचं असतं, पण आपल्याला चेक करायला आवडतं का? नाही, हो की नाही? मूर्ख बिंडोक. मग तू मला लेक्चर देते सकाळी सकाळी? मला लेक्चर नकोय, तू इथून जा. तू उठणार आहेस? तू इथून जातेस की नाही? काय करायचं ते कर. मूर्ख. चॉप कमली, तुला तर मी सोडणार नाहीये. आणि रेश, तू माझ्यावर चीट केलास. आता तुलाही पनिशमेंट मिळणार म्हणजे मिळणार. आई कॉफी ठेवली आहे तुमच्यासाठी. राधिका, ऋषी कधी आला? जरा उशीरच झाला त्याला. रात्रीच आला पण. रात्री पहाटे 4 पर्यंत मी इथे हॉलमध्ये बसले होते. तोपर्यंत तर आला नव्हता. अरे हो, हां पहाटे आला असेल कदाचित. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग ऋषी. कुठे होतास काल रात्रभर? आणि यायला इतका उशीर का झाला? पनवेलला गेलो होतो आई, साहेबाबरोबर. काम होतं जरा. परत येताना त्याची गाडी पंक्चर झाली, काही दुकानं पण उघडी नव्हती, त्याच्यामुळे आणखी उशीर झाला. वहिनी, मला कॉफी मिळेल जरा गरमागरम? कॉफी वहिनी. हां आणते. बोल अनिका. हॅलो आंटी, रेश घरी आला का? तुला कसं कळलं तो घरात नव्हता म्हणून? आंटी हे बघा, तुम्ही मला सिरियसली घेत नाही. आय नो तुम्हाला माझ्यावर बिलीव्ह नाही आहे, बट मी आता जे सांगणार आहे ना ते खूप सिरियस आहे. बोल. आंटी, रेश आणि ती गावछाप कमी रात्रभर लायब्ररीत होते, कॉलेजच्या लायब्ररीत ऑल नाईट. तुला कळतंय तू काय बोलतेस ते? हो, खूप चांगलं कळतंय मला. मला खूप चांगलं कळतंय आणि मला खूप चांगलं माहिती आहे. पण मला हे नाही माहिती की ते दोघं का गेलेले, कशासाठी गेलेले, काय केलं, काहीच माहित नाहीये. पण हां, ऑल नाईट ते वर टुगेदर. मे बी सनराईज झाल्यावर सटकले असतील तिथून, पण होते ते दोघं सोबत. आणि मला असं वाटतंय ना त्यांचं हे सगळं प्री प्लॅन्ड होतं. सम सॉर्ट ऑफ अ रोमॅन्टिक डेट. आंटी, आंटी हॅलो. तिने माझं बोलणं तरी ऐकलं की नाही? वा, आजची कॉफी वेगळीच हिट करते मला. ऋषी ऐक, तुला आज आत्ता पुण्याला जावं लागेल. पुण्याला का? यू रिमेंबर तुझं ते प्रोजेक्ट, म्हणजे आपण टेंडर भरले होते, अप्रूव्ह झालेत. सो यू हॅव टू गो अँड हँडल इट. अरे यार, दादाला नाही पाठवता येणार का? नाही, प्रोजेक्ट तुझं आहे, तुला सगळे डिटेल्स माहिती आहेत, सो तुलाच जावं लागेल. बरं ठीक आहे, कधी आहे मीटिंग? ते सगळं मी तुला
सांगते नंतर. तू आधी आवरून घे. बरं ठीक आहे. तुम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी मला कायमचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, पण त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. निंगे हा अगं काल मला शाळेत जाता आलं नाही आणि त्यांना येणार नाही हे बी कळवलं नाही. त्यामुळे आता पहिलं तिथं गेलं पाहिजे बघ. तू सगळं घर आवर आणि मगच कॉलेजला जा काय. चालतंय. अगं तू कशा पाय काळजी करतेस? मी आहे की, मी घेईन समद बघून. आहो नाही 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 तुमची तब्येत अजून बरी झालेली नाही की नाही म्हणून नको. तू काय बी काळजी करू नकोस, मी घेईन समद सांभाळू. आणि तसं बी ना कमळीला नेहमी सांगतच असतोय का आपण कधीच कोणावर वज्ज होऊन राहायचं नाही. आपल्याला जेवढी झपतं जेवढं जमतं तेवढं काम आपण करत राहायचं. आणि मॅच नको करू आहे. तू काय बी काळजी करू नको, मी आहे इथं जात. अहो मग तुमची हीच शिकवण तुमची लेख फॉलो करायली आहे की. म्हणजे तू कवा भेटलीस कमळीला? तिथं गावाकडे आहे ना. आहो नाही नाही हिचं काय ऐकताय, ही काय बी बडबडत असते. चला मी जातो हा, तुम्ही काळजी घ्या. चला या इकडं. चल. कमळी यार फोन चल, जायच्या आधी तुला पटकन भेटून जाईन ना. कुठं राहिली ही? हे घे, तुला पाणी हवं होतं ना. ऋषी, आय होप यू आर रेडी. या. टेंडरच्या सगळ्या फाईल्स घे आणि मागच्या मीटिंगचे जे मिनिट्स होते जस्ट गो थ्रू इट वन्स. होय. ऋषी, एक सजेशन. आत्ता बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करू नकोस. राईट नाव जस्ट फोकस ऑन युअर वर्क. युअर प्रोफेशनल लाईफ इज मोर इम्पॉर्टंट. हो. गाडी रेडी आहे. बाय. ऋषी, ऋषीपासून त्याचा फोन बाजूला राहिला तर आज कमळी पण त्याच्यापासून बाजूला राहू शकते. क्लासवाल्यांना एवढं सांगून बी यांनी माझा फोटो लावलाच कसा.